तो खेळत असताना चेंडू इथे डोळ्याच्या खाली आपण पाहतो चेंडू लागला तो भन्नाट वेगाचा होता. थोडीशी काळजी घेत चला बरं का. सकाळच्या सत्रापासून आम्ही सांगतोय विक्रम सरांना आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतो. इथे मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारा चेंडू होता. आपण पाहतोय गती परिवर्तन हा चेंडू होता, परंतु जोरामध्ये बॅट फिरली तिथे आणि चेंडूचा बॅटचा संपर्क न होता सरळ चेंडू आपण पाहतो अगदी डोळ्याच्या खाली तिथे लागलेला आहे. आपण फलंदाज चेंज करत आहोत. विक्रम सरांना इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात. ज्यावेळेस तुम्ही मैदानावरती खेळताना तुम्हाला स्वतः काळजी घ्यावी लागेल याची नोंद घ्या. चांगली कामगिरी अफलातून कामगिरी. दुसरं षटक मैदानावरती सुशील सुर्वेची मोठी टीम आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतो खूप चांगली कामगिरी करणारे प्रायमरी टीचर्स 11 हा संघ तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतोय. याआधी काय केले तर गोष्टी बॅटर करत नाही. इथे तुम्हाला जिंकायचं मैदानावरती. समोर पुण्यामध्ये आडव्या बॅटने फटका मिड विकेट शॉट. मिड विकेटला चेंडू निघाला. टाटा गुड बाय करत माती कापतो आणि मिड विकेट सीमारेषा फोडतोय. 4 धावा. चौकार मैदानाच्या आतमध्ये आला आणि या चौकाराबरोबर संघाचा धावपल पुढे जातो. धावपलकावरती 20 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. संघर्ष मैदानावरती रंगलेला आहे. तुमचा आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. इतरांच्या पावलावरती चालण्यापेक्षा असं काही करा की लोक आपाप तुमच्या पावलावरती चालतील आणि ते चालण्यासाठी मात्र तुम्हाला कर्तृत्व मैदानाच्या आतमध्ये गाजवायचं आहे. चांगला फटकावतो आडव्या बॅटनं. शॉट ऑन द पुल पॉवरफुल सक्सेसफुल. चेंडू निघाला स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. प्रतीक थोरातला चेंडू आणायचा आहे परंतु त्याआधी त्यावरती मोहर आहे चौकाराची. चौकार मैदानाच्या आतमध्ये आला. धावेंची उधळण मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेली आहे आणि या चौकाराबरोबरच संघाचा धावपल पुढे जातोय. 24 धावा धावपलकावरती आहे. क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट देखील चांगला झालेला आहे आणि सुरुवात मात्र अफलातून इथं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळेचा चेंडू टॉपेज फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि मात्र इथे झेल टिपलाय. चल झटकन ये माघारी दोघ राहू या एकाच घरी. तुझी मुसमुसली ज्वानी आता आली या रंगाला. तुझी मुसमुसली ज्वानी आता आली या रंगाला. पोरी जरा सलावशील का तुझा अंग माझ्या अंगाला. पोरी जरा सलावशील का. डावाला पडलेलं एक मोठं खिंडार तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अशाही परिस्थितीमध्ये मात्र तुम्हाला चांगली कामगिरी मैदानावरती करायचं. न्यू बॅटर विक्रम जगदळे यांना आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतो. 20 चेंडू आणि आपण पाहतो 16 धावींची गरज. इस कर्मभूमीमध्ये युद्ध जारी आहे. कोण या युद्धाचा मानकरी ठरणार आहे. कोण या अजिंक्य क्षितिजा पटलावरती भरारे मारून जाणार आहे. सायंकाळचं सत्र आणि कालदाचा ठोका चुकणारा सामना मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहत आहात. 20 चेंडू आणि आपण पाहतो 16 धावाचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. उद्या सागर ढवळे सर इन ऍक्शन आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार बँकर्स टीम कडनं. त्यामुळे तिथे देखील आता त्यांची बॅटची बाहेरची कड परंतु आपण पाहतोय अफलातून क्षेत्ररक्षण इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. 19 चेंडू आणि 16 धावेंची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय इथे रंगत चाललेला आहे. राह संघर्ष को चलाता है वही संसार को बदलता है. जिसने रातों से जंग जीती सुबह सूर्य बनकर वही चमकता है. 19 चेंडू आणि 16 धावा. एक मोठं लक्ष आपण पाहतोय इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. जबरदस्त कामगिरी अफलातून कामगिरी. हा बॉल फुलटा स्वतः जबरी समांतर पायाचा वापर केला आणि तोपर्यंत चेंडू डीप लॉंग ऑन सीमारेषा फोडून बाहेर आलाय. सनसनी चौकार. 4 धावा. असे क्षेत्ररक्षण मला वाटतं तुम्हाला अडचण निर्माण करेल सागर सर. प्रयत्न काही अंशी मागे पडला. खरं तर तिथे खेळाडू ऋषी 17 बॉल 11. निश्चित शांतता किती असते याचा प्रत्यय येतोय आपल्याला प्रणव वाळकेकडून. एरवी इतका शांत खेळाडू आम्हाला तो बघायला मिळाला नाही परंतु आज त्यानं स्वतःला थांबवलेला आहे. त्याला माहिती आहे त्याच्या विकेटचं महत्व काय आहे. परंतु एका बाजूनं तर त्याची फटकेबाजी आहेच परंतु दुसऱ्या बाजूनं दत्तात्रय जासूद यांनी 4 चांद लावलेत हा फटका खेळून आणि जवळपास या सामन्यातली हवाच काढून टाकलेली आहे. विक्रम जगदाळेंचा हा ब्लास्ट होता.
या षटकाराबरोबर संघाचा धावपल पुढे 61 धावा धावपलकावरती आहे. गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आकाश पवार सर. अगदी उत्तम दर्जाचं काम आहे. ISPL वरनं देखील त्यांना कॉल आहे, परंतु सुरूच्या स्पर्धाच एवढा की तिथे मात्र त्यांनी स्पष्ट नकार दिला. 16 चेंडू आणि आपण पाहतो 5 धाव्यांची गरज सामना मैदानाच्या आतमध्ये आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. यावेळेचा चेंडू होता जागेवरनं फ्रंट फूट पोल किती लॉंग ऑफला फोडलाय. अनुभव आहे. चेंडू जसा आला सागर सरांनी कळलं हा चेंडू डोक्यावरती जाईल. मला तो उद्या मात्र तुम्ही तिथे दिसणार नाही. 4 धावा. नाही आपली जागा इकडे लेगला किंवा इथे थर्डमॅनला शॉटला आपली जागा जास्त लय बदलायची नाही. कुठं बाउंड्रीवर फिल्डिंग करणं लय अवघड काम असतं. चांगला पाऊस मिळाला आणि 4 धावा मिळाल्या. 2 धाव्यांपासून विजय दूर असेल. संतोष गावडे सर थोडे आनंदात आहेत. प्रायमरी टीचर्स 11 2 धाव्यांबरोबरीनच या 2 धावा जर त्यांनी बनवल्या तर आजच्या दिवसातला दुसरा संघ ठरेल जो अंतिम 8 मध्ये प्रवेश करणार आहे. संतोष गावडे यांच्या चेहऱ्यावरती एक धाव पाहिजे नाहीतर फक्त. मला वाटतं चेहऱ्यावरती गालावरती खळे आलेले आहे आणि काय येणार नाही, कारण आपल्या संघासाठी उंचावमध्ये फटका. आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि विक्रम जगदाळ यांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपतो आहे. MS धोनी स्टाईलनं सामना संपवायचा होता त्यांना, परंतु तो प्रयत्न मागे पडला. उंच उडाला चेंडू, परंतु सामना संपवण्याचं स्वप्न मात्र अधुरं राहील. परंतु आपल्या टीमसाठी कमी चेंडूमध्ये चांगली इनिंग पेश केलेली आहे. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, कारण आता प्रेशर अजिबात राहिलेला नाही. एकच धाव बनवायची आणि जाऊन पोहोचलेले आहेत. तर आजचा दिवसातला दुसरा संघ कोणता याच्यासाठी आपल्याला संपूर्ण मॅच बघावी लागेल. नवीन षटकाला प्रारंभ गोलंदाज रवी गायकवाड महत्वाचे 6 चेंडू टाकण्यासाठी तयार होत आहेत आणि बघायचं या षटकामध्ये काय हालचाली होतील, काय घडामोडी घडतील. सामना पाहण्यासाठी आपण पाहतो आदरणीय करण झगडे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्यांचं देखील आम्ही प्रोफेशनल प्रीमियर लीग 2025 मध्ये मनापासून स्वागत. घडलंय काय हे पाहायचं आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. आणि हा जो डिसिजन आहे तिसऱ्या पंचांकडे आहे. आपण पाहतो करण झगडे सर त्यांच्या बरोबरच आपण पाहतोय